हाय एव्हरीवन, पार्ट 1 तुम्हा सर्वांना खूप आवडला. आई आणि त्यांच्या मैत्रिणींसोबत कांदा लावताना केलेली मजा मस्ती, तो व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला, त्यासाठी तुमचे मनापासून आभार. हा आहे पार्ट 2. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलंच होतं की मी चाललीये. कुठे चालली ते नव्हतं सांगितलं. तर आम्ही आलेलो आहे आमच्या क्वार्टर्समध्ये. तर असे आहेत आमच्या पोलिसांचे क्वार्टर्स. चला तर शॉर्ट मध्येच दाखवणार होते. खरं तर ह्याच्या संदर्भातला लॉंग व्हिडिओ मी एडिट करायचा थोडा राहून गेलाय. लवकरच तो तुमच्यासोबत शेअर करते. इथे भरपूर धूळ पडते कारण जुनं बांधकाम असल्यामुळे ना माती भरपूर पडते भिंतीची. जवळजवळ अर्धा टोपभर कचरा निघाला. किचन पर्यंत मी घराची शूट घेत घेत पोहोचले, तोपर्यंत अहो गेले ड्युटीला पटकन कारण त्यांना खूप उशीर होत होता. फॅन झटकून घेतला, हात पोचेल तिथपर्यंत जाळ्या वगैरे काढून घेतल्या, झाडून घेतलं. त्यानंतर बर्फी म्हटली, अगं आई तुला धुळीची एलर्जी आहे, तोंडाला बांध. मग काय, तोंडाला बांधलं आणि परत लागले कामाला. कचरा काढून घेतला. त्यानंतर बाहेरची रूम, किचन सगळं काही आवरून घेतलं, झाडून झटकून घेतलं आणि नंतर मी आले वाड्यात. वाड्यात तर काय सांगायचं, मी अजून तुम्हाला दिसतेच आहे, दार उघडलं नव्हतं. दार उघडल्यानंतर पाहिलं तर सगळीकडे गवत आलं होतं. लास्ट टाइमच मी गवत काढलं होतं, पण परत एकदा उगवलं कारण मी साधारण दीड महिन्यानंतर आली इथे क्वार्टर्समध्ये. सो बरंच गवत होतं, ते सगळं गवत काढून घेतलं, तिथलंही झाडून घेतलं कारण मग माती दगड वगैरे असतील तर ते मुलांच्याही पायाला टोचतात, म्हणून सगळं झाडून घेतलं. त्यानंतर सगळी घरं पुसून घेतली आणि फायनली 1 ते दीड वाजता आम्ही जेवायला घेतलं. साधारण 2 तास गेले मला ही सगळी साफसफाई करायला आणि मुलांनाही खूप भूक लागली होती. बराच वेळ खेळत होते मुलं, त्याच्यामुळे त्यांना काहीच एवढं कळालं नाही की आपल्याला भूक सुद्धा लागली. सकाळी तसा नाश्ता करून आली होती मुलं आणि मग फायनली अगस्त्य पहा कसा माझ्या मागे मागे चालतोय. सगळं काही आवरून घेतलंय. खालचं ओलं आहे तोपर्यंत म्हटलं वरती बसूनच जेवावं. तुम्हाला एकदा दाखवते. खरंच खूप प्रसन्न वाटत होतं. असं सगळं पॉझिटिव्ह फिलिंग येत होतं. झाडून झटकून घेतलं होतं, पुसून घेतलं होतं. हे छोटंसं माझं क्वार्टर्सचं घर तुम्हाला आवडलं का? आवडलं असेल तर नक्की कळवा मला. बाकी हे पहा सगळं स्वच्छ झालेलं होतं आणि किचन ओटा सुद्धा पुसून घेतला होता. अजून बरीच कामं आहेत आणि ही सगळी मी एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करू शकत नाहीये. त्यासाठी मी मोठा व्हिडिओ बनवणार आहे आणि तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नक्कीच तुम्हाला तोही आवडेल. आणि एवढं काम करूनही माझ्या चेहऱ्यावर असं छान समाधान होतं ना, खूप छान स्माइल होती. सगळ्यांनी मिळून जेवण केलं. ही शेपूची भाजी आईंनी बनवली होती आणि कालचा हा केक. कसा वाटला आजचा हा व्हिडिओ? तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.